हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। सुनावणीला हजर रहा अन्यथा वॉरंट बजावणार। कलिना मध्यवर्ती ग्रंथालय भूखंड गैरव्यवहार प्रकरणी छगन भुजबळांना मुंबई सत्र न्यायालयाची तंबी। सिंधुदुर्ग नंतर आता रत्नागिरीमध्ये बॅनर वॉर। बाप तो बाप होता है, झुंड में तो कुत्ते आते हैं, शेर अकेला आता है। उदय सामंतांच्या पाली गावात भाजपचे बॅनर। कोकणातून मी शिवसेना संपवली, पाय देऊन पुढे जाणाऱ्यांचा पायच बाजूला केला। नारायण राणेंचा ठाकरेंवर निशाणा, तर शिवसेनेला संपवणारी औलाद अजून जन्माला यायची आहे, विनायक राऊतांचं प्रत्युत्तर। मवियाने शिंदे अजितदादांच्या परतीचे दोर कापले, जे सोडून गेले त्यांना आम्ही परत घेणार नाही। उद्धव ठाकरे शरद पवारांकडून भूमिका स्पष्ट। कुणाला सोबत घेणार नाही म्हणता, तुमच्याकडे येतंय कोण? तुम्हाला दरवाजा उघडा म्हणून सांगितलं कोणी? शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर पलटवार। पंतप्रधान मोदींनी रोड शो सभा घेतल्या, तिथे जनतेचा मवियाला मोठा पाठिंबा मिळाला, त्यामुळे मोदींना धन्यवाद देणं माझं कर्तव्य। शरद पवारांचा खोचक टोला। विधानसभा निवडणूक मविया एकत्र लढणार, नाना पटोलेंच्या नाराजीच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचं उत्तर। मोठा भाऊ छोटा भाऊ मवियामध्ये असं काही नाही, प्रत्येक मतदारसंघामध्ये चांगला उमेदवार बघून जागा वाटपाचा निर्णय घेणार, पृथ्वीराज चव्हाणांकडून स्पष्ट। महायुतीमध्ये शिवसेनाच मोठा भाऊ, शिंदे गटाच्या शंभूराज देसाईंसह संजय शिरसाटांचा दावा। लोकसभा निवडणुकीमधील स्ट्राईक रेटचा दिला दाखला। एखादा कार्यकर्ता उत्साहात बोलला तर ती शिवसेनेची भूमिका असू शकत नाही, शिरसाटांच्या दाव्यावर मुनगंटीवारांचं उत्तर। तर सार्वजनिक ठिकाणी असे दावे करू नका, नाहीतर महायुतीमध्ये सुद्धा वाद होतील, दरेकरांचा सल्ला। ही लोक रक्तानं राजकारण करतात। लोकसभेच्या वेळेला सोलापूरमध्ये दंगली घडवण्याचा फडणवीस आणि त्यांच्या पिल्लावळांचा प्लॅन होता, काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप। प्रणिती शिंदेंचे आरोप निराधार, फडणवीस राज्याचे गृहमंत्री, ते असं काही करू शकत नाहीत। नारायण राणेंनी फडणवीसांवरील आरोप फेटाळले। इस्लामपूर बाळवा मतदारसंघावरही विशेष लक्ष राहणार, दबावाखाली राहण्याचे दिवस संपले। विश्वजित कदम आणि विशाल पाटलांचं अप्रत्यक्षपणे जयंत पाटलांना आव्हान। रायगड रत्नागिरीसह राज्यामधील 483 गावांना दरडींचा धोका, पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील गावांना दरडी कोसळण्याचा सर्वाधिक धोका। डीपफेक व्हिडिओवर आळा बसणार, युट्यूबवरही नियंत्रण येणार। आगामी अधिवेशनामध्ये मोदी सरकार डिजिटल इंडिया विधेयक आणणार। महाराष्ट्र सीईटीचा निकाल आज संध्याकाळी 6 वाजता लागणार, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत ब्लॉक, तर हार्बरवर कुर्ला ते वाशी दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत ब्लॉक असणार। मराठवाडा मध्य महाराष्ट्राला येलो अलर्ट, कोकणातही 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। पावसामुळे भारत विरुद्ध कॅनडा सामना रद्द, दोन्ही संघांना 1-1 गुण। भारतीय संघ आधीच सुपर 8 मध्ये दाखल। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।